नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आरे गावाजवळ असलेल्या प्राचीन हरेश्वर मंदिर पाहण्यासाठी। हरेश्वर मंदिर हे अतिप्राचीन असून 12व्या शतकातील असून खूप सुरेख आणि रेखीव असे आहे। मंदिराच्या बाहेर मोठा त्रिशूल आहे। मंदिरात प्रवेश करण्यासाठी 3 प्रवेशद्वार आहेत। मंदिरात प्रवेश करताना आपल्याला डाव्या बाजूस मंदिराच्या खांबावरती उलटे नाग कोरलेले आहेत। वास्तुकारांना असे दर्शवायचे असेल की महादेवाचे मंदिर हे नागांनी पेलले आहे। तसेच आतमध्ये जात असताना उंबऱ्यापाशी शिळा दिसते, तिथे आपल्याला शंख आणि चक्र पाहावयास मिळतात। तसेच बाकीच्यांचे 2 प्रवेशद्वारामध्ये आपल्याला उंबऱ्यावरती कीर्तिमुख व नंतरच्या काळामध्ये बसवलेली गणेशाची पितळी मूर्ती पाहावयास मिळते। मंदिरामध्ये 4 खांब आहेत। मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या बाजूला उमामहेश्वराची खूप सुंदर मूर्ती पाहायला मिळते। मूर्तीमध्ये आपल्याला महादेवाची सुंदर अशी मूर्ती पाहावयास मिळते। मूर्तीवरती शिरावरती मुकुट व मांडीवरती माता पार्वती व त्यांच्या हातामध्ये आरसा पाहायला मिळतो। तिथून पुढे गेल्यानंतर एक मूर्ती पाहायला मिळते, ती मूर्ती म्हणजे एका साधकाची आहे। तसेच उजव्या बाजूस एक चामुंडा मातेची मूर्ती आहे। त्या मूर्तीमध्ये त्रिशूल, खटवांग नावाचे आयुध व पात्र दिसते। तसेच पायापाशी आपल्याला गणही पाहावयास मिळतात। तिथून पुढे आपल्याला काळभैरवाची मूर्ती पाहायला मिळते। गर्भगृहामध्ये जात असताना एक पुरातन नंदी पाहायला मिळतो व समोरच महादेवाचे शिवलिंग आहे। हे शिवलिंग ही खूप सुरेख व रेखीव आहे। मंदिराच्या बाहेर पडताच एक हनुमानाचं जुनं मंदिर आहे। यामध्ये देखील एका स्त्री साधकाची मूर्ती पाहावयास मिळते। मंदिराच्या समोरील बाजूस खूप मोठा साधारण 3 ते 5 फूट उंचीचा विरगळ पाहावयास मिळतो। त्यामध्ये पहिल्या स्तरात वीर युद्धामध्ये लढताना, दुसऱ्या स्तरात वीर पालखीतून स्वर्गात जाताना व शेवटी वीर शिवपूजा करताना दर्शवला आहे। या विरगळीमध्ये एक विशेष म्हणजे या विरगळीवरती कन्नड भाषेमध्ये काहीतरी माहिती कोरली आहे। मंदिर खूप सुंदर आहे व जसे कसबाबेडमध्ये गावकरी व मंदिर देवस्थान समितीने तेथील विरगळीचे जतन केले आहे, तसेच जतन आरे ग्रामपंचायत ग्रामस्थांनी सुद्धा तेथील विरगळीचे जतन केले पाहिजे। आपला इतिहास जपला जाणे ही काळाची गरज आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो।